तुमचं मूल नेमकं शिकतंय कसं हे प्रत्येक पालकाने समजून घेणे गरजेचे आहे. जेव्हा मुलगा काहीतरी शिकतो तर तो कोणाचा तरी अनुभवाच्या माध्यमातून, कुणाला तरी पाहून किंवा स्वतः करून, चुका करून अध्ययन करत असतो. आजच्या काळामध्ये प्रत्येक पालकांची एक तक्रार असते की माझं मूल अभ्यासाकडे लक्ष देत नाही किंवा त्याला काहीच येत नाही. परंतु हे म्हणण्यापेक्षा आपण त्याच्या अध्ययनाची प्रक्रिया किंवा तो कशा पद्धतीने ज्ञान प्राप्त करतो किंवा अध्ययन करतो किंवा त्याला एखादी गोष्ट कशी पद्धतीने माहिती होते याची जी प्रक्रिया हे समजून घेणे गरजेचे आहे. म्हणजे अध्ययन करणे महत्त्वाचे तर आहेच, परंतु विद्यार्थी किंवा बालक तो अध्ययन कशा पद्धतीने करतो किंवा त्याच्या अध्ययनाची शैली कोणती आहे किंवा त्याला कशा पद्धतीनं समजते हे समजून घेणे गरजेचे आहे. आणि त्यासाठीच मानसशास्त्रज्ञांनी अध्ययन कसे होते हे समजून घेण्यासाठी एक शास्त्रीय पद्धती काढल्या, शास्त्रीय संकल्पना विकसित केली आणि ती म्हणजे अध्ययनाची उपपत्ती. अध्ययन नेमके कसे होते, मुलं कशी शिकतात, का शिकतात, त्याचा अध्ययनावर कोणत्या घटकाचा परिणाम होतो हे समजून घेणे गरजेचे आहे. आणि याचे उत्तरच अध्ययनाची उपपत्ती आपल्याला देत असते. म्हणजे मग साध्या भाषेमध्ये आपण सांगू शकतो मुलं कसे शिकतात, का शिकतात, त्याच्या अध्ययनावर नेमके कोणते घटक परिणाम करतात हे शास्त्रीय पद्धतीने सांगणाऱ्या सिद्धांतांना अध्ययनाची उपपत्ती म्हणतात. लर्निंग थेअरीज म्हणजे मुलांच्या शिकण्याचे सायंटिफिक एक्सप्लेनेशन आणि ते पीएड प्रशिक्षणार्थ्यांकरता, भावी शिक्षकांकरता आणि विशेषतः मुलांना समजून घेण्याकरिता फार महत्त्वाचे आहे.